शुभ दिवस. दमा या आजाराची कारणे चा विचार करत असताना दमा का लागतो? काय कारणे आहेत दमा लागण्याची? दमा एक नंबरचं प्रमुख कारण म्हणजे आनुवंशिकता, ज्याला आपण फॅमिली हिस्ट्री म्हणतो. तुमच्या पालकांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना दमा किंवा ॲलर्जी असेल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता दाट असते. नंबर 2, ॲलर्जी. धूळ, प्राण्यांचे केस, परागकण, बुरशी किंवा झुरळांच्या विष्ठेमुळे काही लोकांना ॲलर्जी होऊन अस्थमा किंवा दमा उद्भवू शकतो, हे लक्षात ठेवा. श्वसनाचे विकार म्हणतात श्वसन संस्थेचे संक्रमण, हे 3 नंबरचं कारण. लहान वयामध्ये काय होतं बघा, श्वसन मार्गाचे गंभीर संसर्ग होतो. लहान वयामध्ये असताना श्वसन मार्गाचे गंभीर असा संसर्ग होतो. उदाहरणार्थ RSV किंवा फ्लू. तर संसर्ग झाल्यास फुफ्फुसावर परिणाम होतो बघा. आणि पुढे जाऊन दमा हा आजार होऊ शकतो, दम लागू शकतो. श्वसन संस्थेचे संक्रमण म्हणजे लहान वयातच असताना श्वसन मार्गाचे गंभीर संसर्ग झाला. लहान वयामध्ये श्वसन मार्गाचे गंभीर संसर्ग झाला. जर संसर्ग झाला तर फुफ्फुसात काय होतं, विपरीत असा परिणाम होतो आणि पुढे जाऊन दमा होण्याची शक्यता असते. हे 3 नंबरचं कारण झालं. 4 नंबरचं म्हटलं तर वायू प्रदूषण आणि धूर. सिगारेटचे धूर, हवेतील प्रदूषण आणि श्वसन नलिकेला यामुळे काय होते, सूज येते. सिगारेटचे धूर, हवेतील प्रदूषण किंवा घरगुती रसायनांचा उग्रवास, या 3 कारणामुळे श्वसन नलिकेला सूज येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे देखील दम हा लागत असतो. तेव्हा वायू प्रदूषण किंवा धूर हे 4 नंबरचं कारण आहे दमा किंवा अस्थमा हा आजार होण्याला. 5 नंबरचं कारण कुठलं असेल तर कामाच्या ठिकाणी ॲलर्जी निर्माण करणारे घटक असतात. उदाहरणार्थ काही कारखान्यातील धूळ, लाकडाचा भुस्सा किंवा रसायनाच्या संपर्कात राहिल्याने सुद्धा दमा होऊ शकतो. आणि नंबर 6, व्यायाम आणि हवामानातील बदल. अतिशय थंड हवेमध्ये श्वास घेतल्याने किंवा तीव्र शारीरिक व्यायामामुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतात. अतिशय थंड हवामानामध्ये श्वास घेतल्याने आणि तीव्र शारीरिक व्यायामामुळे श्वसन मार्ग अरुंद किंवा आकुंचन पावतात आणि यामुळे देखील अस्थमा किंवा दमा होण्याची शक्यता दाट असते. तेव्हा दमा किंवा अस्थमा ची कारणं पाहत असताना प्रमुख कारणं ही फक्त 6 आहेत. आनुवंशिकता म्हणजे फॅमिली हिस्ट्री. 2 नंबर ॲलर्जी. 3 नंबर श्वसन संस्थेचे संक्रमण. 4 नंबर वायू प्रदूषण आणि धूर. 5 नंबर कामाच्या ठिकाणी ॲलर्जी निर्माण करणारे घटक, यामुळे देखील दमा लागण्याची शक्यता असते. आणि नंबर 6, व्यायाम किंवा हवामानातील बदल. ही प्रमुख 6 कारणे आहेत ज्यामुळे आपल्याला दमा लागतो किंवा अस्थमा हा आजार होतो. तेव्हा ॲलर्जी असल्यास ॲलर्जी ही नेमकी कशाची आहे याची टेस्ट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्हाला दमा किंवा अस्थमा आजार होणार नाही. आता श्वसन संस्थेचे संक्रमण. जर लहान वयामध्ये श्वसन मार्गाचे गंभीर संसर्ग झाला तर त्याचा विपरीत परिणाम होतो.
आणि पुढे जाऊन दमा हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या संसर्गावर लागलीच उपाय करणे हे गरजेचे आहे. आता वायू प्रदूषण किंवा धूर यामुळे सुद्धा दमा होण्याची शक्यता असते. म्हणून सिगारेटचे धूर यापासून थोडे लांब असणे लांब असले पाहिजेत किंवा हवेतील प्रदूषण यामुळे दमा होण्याची शक्यता असते. तेव्हा आपण मास्क हा वापरला पाहिजे. तसेच घरगुती रसायनांचा उरवास याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. कारण यामुळे श्वसन नलिकेला सूज येते आणि दमा लागण्याची शक्यता असते. व्यायाम किंवा हवामानातील बदल कसं आहे, अतिशय थंड हवामानात श्वास घेतल्याने किंवा तीव्र शारीरिक व्यायामामुळे श्वसनमार्ग आकुंचन पावतात. त्यामुळे अतिशय थंड हवामानामध्ये शक्यतो जाण्याचे टाळावे. उदाहरणार्थ AC वगैरे. तसेच अत्यंत तीव्र असे शारीरिक व्यायाम असतील तर कृपया असे तीव्र स्वरूपाचे व्यायाम शक्यतो टाळणे गरजेचे आहे. काय होतं ह्याने श्वसन मार्ग आकुंचन पावत नाहीत. म्हणून अतिशय तीव्र शारीरिक व्यायाम करायचे टाळा. जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद. पूर्ण घेतो.